नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. भरती प्रक्रियेतील पदवी गुण मर्यादा 60% वरून 40% करणे म्हणजे कोणत्याही ग्रॅज्युएशनचं लातूर डीसीसी बँकेने जे सांगितलं होतं की मिनिमम लिमिट म्हणजे वयोमर्यादा आणि पर्सेंटेज, तर त्यांनी जे 60% केलेत आणि 30 वर्ष वय केलेले, तर बऱ्याच बँकेच्या अशा कंडिशन्स नाही आहेत. मी पहिल्यांदा लातूर बँकेची कंडिशन अशी बघतोय की त्यांना एक विनंतीपर पत्र भरती प्रक्रियेतील पदवी गुण मर्यादा 60% वरून 40% करणे आणि वयोमर्यादा 30% वरून 38 करणे वर्ष एवढं याच्याबद्दल मी म्हणतोय की याच्यामध्ये मी एक पत्र लातूर संचालक मंडळांना पाठवणार आहे किंवा त्यांना हँड ओव्हर करून येणार आहे जाऊन, जेणेकरून लातूरमधील किंवा बाहेरील जे लातूरमधील 70% मुलांसाठी फायदेशीर होणार आणि बाहेरच्या 30% मुलांना याच्यातला फायदा देणारा आहे. तर यामुळे बरेच मुलं या पात्रतेमध्ये येऊन जातील ही माझी अपेक्षा आहे. यामुळे कारण परीक्षा घेत आहेत पुन्हा, तर तुम्ही मग पर्सेंटेज जे आहेत ते पर्सेंटेज 60% का ठेवतायत? तुम्ही तर डायरेक्ट टेक्निकल भरती करून घेत नाही त्याच्यामध्ये की तुम्ही या आणि जॉईन व्हा, तुम्हाला 60%च्या वरी पाहिजे. तुम्ही एक्झाम घेताय ना पुन्हा, तर याची मिनिमम मर्यादा तुम्ही 40% ठेवा. कारण 60% जर ठेवली तुम्ही, तर असं म्हणताय का म्हणजे 35% 60% मधले जे विद्यार्थी घेतलेले, एक तर पासिंग पर्सेंटेज तुम्ही 35% करताय, त्याच्यानंतर परत भरतीला तुम्ही 60% म्हणताय. म्हणजे हे जे मुलं आहेत 45% 50%, काहींनी 59% घेतलेले आहेत, तर ह्या मुलांचा काहीच फायदा होणार नाही का? तर यामुळे परीक्षा तर पुन्हा होणारच आहे. त्या परीक्षेच्या बेसिसवरती तुम्ही पुन्हा सिलेक्शन करणार आहातच. तर त्याच्यामध्ये करत असताना नंतर जे एक्झाम नुसार तुमची लिस्ट लागल त्यानुसार तुम्ही सिलेक्शन करा. परंतु पर्सेंटेज जे आहे 60% वरून 30% 40% करणं आणि वय 30 वरून 38 करणं, हे दोन मी मागण्या मागितलेल्या आहेत. त्या खालीलप्रमाणे आहेत अशा. माननीय अध्यक्ष वगैरे मी तर पाठवतोयच विद्यार्थ्यांसाठी, परंतु काही विद्यार्थ्यांना जरी पॉसिबल असेल तर मी हे पत्र घेऊन जात असताना तुम्ही माझ्याशी संपर्क केलात किंवा व्हॉट्सअपला जर जॉईन झालात, तर आपण सर्वजण मिळून हे संचालकांना एक अशा प्रकारचं पत्र देऊ शकतो. तर त्यावेळेस तुम्ही सोबत आल्यानंतर म्हणजे व्यवस्थित होऊन जाईल, विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष मागण्यास त्यांना समजून येतील. तर विषय घेतलेला आहे भरती प्रक्रियेतील पदवी गुण मर्यादा 60% वरून 40% करणे आणि वयोमर्यादा 30 वरून 38 वर्षे करण्याबाबत. महोदय, मी खालील सही करणार वगैरे या प्रकारे तुम्हाला एक मायना तयार करून दिलेला आहे. तर याच्यामध्ये बेरोजगार उमेदवार असून तुम्ही हे विद्यार्थ्यांसाठी केलेलं आहे या प्रकारचं. ओके. काही अटी व शर्तींविषयी नम्र विनंती करू इच्छितो. लातूर जिल्हा बँक ही आपल्या जिल्ह्याची अर्थवाहिनी आहे आणि अनेक तरुणांची या बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न आहे. मात्र सध्याच्या भरती नियमामुळे अनेक होतकरू उमेदवार संधीपासून वंचित राहत आहेत. त्यामुळे इतर सरकारी आणि सहकारी बँकाप्रमाणे आपणही खालील बदलाव करावेत अशी विनंती. शैक्षणिक मर्यादा याच्यामध्ये मुद्देसूद नमूद केलेले आहे. काही ठिकाणी 40%ची आहे वयोमर्यादा. तर ह्या दोन गोष्टी मी विद्यार्थ्यांच्या हितासाठी करण्याच्या योजले आहेत. तर तुम्ही जेवढे मला जास्त जुडले जाताल तेवढ्या विद्यार्थ्यांनी आपला एक ग्रुप करू व्हॉट्सअपला, त्या ग्रुपला तुम्ही जॉईन व्हा. खाली लिंक टाकतो त्या ग्रुपची वाटलं तर. आणि त्या माध्यमातून आपण सोमवारी, आता उद्या तर रविवार आहे, सोमवारी आपण सर्वजण जाऊन हे निवेदन लातूर संचालक मंडळांना देऊयात आणि त्यांना एक विनंती करूयात की या दोन मुद्द्याच्या बाबतीत तुम्ही विचार करावा. तोपर्यंत तुम्ही आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होऊन जावा आणि जे काही तुमचे मुद्दे असतील ते प्रत्यक्ष तुम्ही तिथे मांडा. कारण मला बरेच मुले आधीच्या व्हिडिओला कॉल करून विचारत आहेत की सर या प्रकारच्या भरतीत काय होऊ शकतं का, वयामध्ये काही फरक पडू शकतो का. तर आपण सर्वांनी रिक्वेस्ट केल्यानंतर फरक पडू शकतो. ओके, धन्यवाद.